नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातून. मेरठ जिल्ह्यामध्ये चबला नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा रमेश सिंगकडे स्वतःची 7 एकर जमीन असते आणि या 7 एकर जमीनमधून रमेश सिंगला भरपूर सारा पैसा देखील येत असतो. मात्र रमेश सिंगमध्ये 2 सर्वात मोठ्या कमी असतात. रमेश सिंग रंगाने खूप काळा असतो आणि एका डोळ्याने तो अधू असतो, काना असतो आणि हेच कारण होते की रमेश सिंगचे लग्न होत नव्हते. रमेश सिंगला कोणतीही मुलगी पसंत करत नव्हती. त्यामुळे या रमेश सिंगचे जे शेजारी वगैरे होते हे त्याला नेहमी ताने मारत होते. हे याला नेहमी बोलत असायचे की तुझे भविष्यात कधी लग्न होणार नाही आणि या गोष्टींमुळे रमेश सिंग आता पूर्णपणे टेन्शनमध्ये येऊ लागला होता आणि पुढे चालून या रमेश सिंगने दारू पिण्यास देखील सुरुवात केली होती. त्याला आता वाईट सवयी लागल्या होत्या. तो नेहमी याच टेन्शनमध्ये असायचा की त्याला एकाही मुलीचे सुख मिळणार नाही, कोणत्याही मुलीसोबत त्याचे लग्न होणार नाही आणि त्यामुळे हा रमेश सिंग आता आपल्या मित्रांसोबत बसून दारू पार्ट्या करू लागला होता. रमेश सिंगच्या घरामध्ये, त्याच्या परिवारामध्ये त्याची एकुलती एक बहीण होती जिचे नाव होते मीरा. मीरा ही 22 वर्षांची होती. मात्र अजूनपर्यंत मीराचे लग्न देखील झालेले नव्हते, कारण तिचा एकुलता एक भाऊ होता रमेश सिंग, ज्याचे वय आजच्या डेटला 27 वर्ष आहे. रमेश सिंगचे स्वतःचेच लग्न झाले नाही तर त्याने आपल्या बहिणीचे देखील लग्न केले नाही. असंच एक दिवस हा रमेश सिंग आपल्या मित्रांसोबत शेतामध्ये बसून दारू पार्टी करत होता. त्याची बहीण मीरा घरामध्ये एकटीच आपला स्वयंपाक वगैरे बनवत होती. तर मीराच्या घराशेजारीच राहणारी रंजना नावाची स्त्री होती. रंजना ही अतिशय चरित्रहीन महिला होती. रंजना मीराकडे येते आणि मीराला बोलते की मला 2000 रुपयांची गरज आहे, तू मला 2000 रुपये दे. तर मीरा रंजनाला बोलते की मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, कारण आमच्या घरातील सर्व व्यवहार हा माझा भाऊ रमेशच बघत असतो, त्यामुळे तुम्ही रमेशकडून पैसे मागा. आणि अशा प्रकारे जी शेजारीण रंजना असते ही बोलते की ठीक आहे, मी रमेशकडूनच पैसे मागेल, तशीही तू माझ्या काही कामाची नाही. आणि असा ताना मारून ही रंजना तेथून निघून जाते. आता हळूहळू तो दिवस जातो. संध्याकाळची वेळ होते आणि संध्याकाळची वेळ झाल्यानंतर जो रमेश सिंग असतो आपल्या मित्रांसोबत भरपूर सारी नशा केलेली असते. मित्र त्यांच्या घरी गेलेले असतात आणि हा रमेश सिंग आपल्या घरी येतो. रमेश सिंगच्या घरी त्याची बहीण एकटीच असते. हा रमेश सिंग नशेमध्ये पूर्ण धुत्त झालेला असतो. तो आपल्या बहीण मीराला बोलतो की चल बेडरूममध्ये चल, मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर मीरा बोलते की मी तुझ्यासोबत आतमध्ये येऊ शकत नाही, मला खूप काम आहे. आणि अशा पद्धतीने जो रमेश सिंग असतो हा त्या ठिकाणी शांत बसतो. तितक्यातच त्या ठिकाणी त्याची शेजारीण रंजना येते आणि रंजना रमेश सिंगचा हात पकडून त्याला बोलते की मला 2000 रुपयांची गरज आहे. रंजना बघत असते की रमेश सिंग पूर्णपणे नशेमध्ये आहे, त्यामुळे ती त्याचा अगदी व्यवस्थितपणे फायदा घेत असते. रमेश सिंग नशेमध्ये असल्या कारणाने तो बघतो की रंजना ही त्याच्या खूप जवळ येत आहे. त्यामुळे रमेश सिंग बोलतो की 2 काय, मी तुला 3000 रुपये देईल, मात्र तुला माझे काम करावं लागेल. रंजना सर्व गोष्ट समजते आणि रंजना बोलते हरकत नाही, तू रात्री 10 वाजता माझ्या घरी येऊ शकतो. रमेश खुश होतो आणि रमेश तिला 3000 रुपये काढून देतो. तिला बोलतो की मी नक्कीच तुझ्या घरी येणार आहे. हा सर्व पराक्रम रमेशची बहीण मीरा ऐकत असते. मीराला हे सर्व बघून आपल्या भावाची आपल्याबद्दल अशी वागणूक पाहून खूप वाईट वाटत असते. मात्र मीरा त्या ठिकाणी काहीही करू शकत नव्हती. ती आपल्या भावाला सुधारू शकत नव्हती. अशा प्रकारे जो रमेश असतो आपल्या बहिणीला देखील खूप शिवीगाळ देत असतो. तिला खूप त्रास देत असायचा आणि तिला बोलत असायचा की लवकर स्वयंपाक कर, मला आज भाजीसाठी हेच पाहिजे तेच पाहिजे. आणि या गोष्टींना ही मीरा देखील पूर्णपणे वैतागली होती. अशा प्रकारे हा रमेश जेवण वगैरे करतो आणि जसे रात्रीचे 10 वाजतात हा शेजारीण रंजनाच्या घरी जातो. रंजनाचा दरवाजा वाजवण्यात येतो. रंजना दरवाजा उघडते. रंजनाचा पती बाहेर कामानिमित्त गेलेला असतो आणि रंजना आपल्या 2 मुलांसोबत घरी एकटीच राहत असायची. रंजनाची 2ही मुले झोपलेली होती. रंजना रमेशला आतमध्ये घेऊन जाते आणि त्याच्यासोबत दोघांच्या मर्जीने दोघेही वाईट काम करू लागतात. एवढं सर्व करून झाल्यानंतर जो रमेश असतो हा रंजनाला बोलतो की आता मी नेहमीच तुझ्या घरी येणार आहे, कारण माझं लग्न
झालेलं नाही आणि भविष्यात देखील माझं लग्न होईल असं मला वाटत नाही. जी रंजना असते ही विचार करते की हा चान्स आहे याच्याकडून भरपूर सारा पैसा लुटण्याचा. रंजना देखील त्याला होकार दर्शवते आणि त्याला बोलते की मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करेल, बस तुला माझ्या सर्व गरजा पूर्ण कराव्या लागतील, तुला मला पैसे देत राहावे लागतील. रमेश देखील त्या गोष्टीसाठी लगेच होकार दर्शवतो आणि अशा प्रकारे यांची डील फायनल होते. रमेश त्या रात्री लगभग 3 वाजेपर्यंत रंजना सोबत असतो आणि रात्रीच्या 3 वाजता तो आपल्या घरी येऊन झोपून घेतो. आता जसा दुसरा दिवस येतो, दुसऱ्या दिवशी देखील हा रमेश आपल्या एका मित्राला भानूला कॉल करतो आणि त्याला दारू आणण्यासाठी सांगतो. भानू देखील त्याच्यासाठी दारू वगैरे शेतामध्ये घेऊन येतो. रमेश भानूसोबत बसून शेतामध्ये दारू पार्टी करू लागतो. दोघांनाही फुल नशा झाल्यानंतर भानू रमेशला त्याच्या घरी आणून सोडतो. रमेश जसा आपल्या घरी येतो, आपल्या बहिणीकडे येतो आणि बहिणीला बोलतो की मला जेवण्यासाठी दे. जी मीरा असते हिने अजूनपर्यंत स्वयंपाक बनवलेला नसतो, कारण मीराची तब्येत ही ठीक नव्हती. आता मीरा आपल्या भावाला रमेशला सांगते की माझी तब्येत ठीक नाही आहे, मी थोड्या वेळात स्वयंपाक बनवून देते. मात्र नशेमध्ये असलेला रमेश आपल्या बहिणीला शिवीगाळ करू लागतो, तिला बॅड टच करू लागतो. नशेमध्ये त्यालाही कळत नाही की ही आपली बहीण आहे आणि आपण हे काय करतोय. मीरा कशीबशी त्याला सोडवते, त्याच्यासोबत वाद घालते आणि रडत रडत त्याच्यासाठी स्वयंपाक बनवते. अर्ध्या तासाने त्याला जेवण्यासाठी देते. मात्र रमेश जसं जेवण करतो त्याला आता रंजनाची आठवण येते आणि तो आपल्या शेजारणीच्या घरामध्ये जातो. इकडे जी त्याची बहीण असते मीरा, ही आपल्या भावाच्या या सवयींना फार वैतागली होती आणि मीराला वाटत होते की पुढे चालून तिचा भाऊ हा तिचा जीव देखील घेऊ शकतो, तिच्यासोबत वाईट काम देखील करू शकतो. आणि मीरा आपल्या भावाची ही गोष्ट कोणाला सांगू देखील शकत नव्हती. मीराला आता त्या घरात राहणं देखील मुश्किल झालं होतं. आता मीराला आठवते की सानिका नावाची तिची एक खास मैत्रीण आहे आणि सानिका ही एक अनाथ मुलगी असते. सानिका ही मीराची खूप चांगली मैत्रीण असल्या कारणाने मीराला वाटते की जर मी माझ्या मैत्रिणीला सानिकाला या घरी बोलावून घेतले तर कदाचित तिच्या भावापासून तिचा धोका कमी असेल, कारण या घरामध्ये सानिकाला बघितल्यानंतर रमेश तसं काही करण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यामुळे मीरा आपल्या मैत्रिणीला सानिकाला कॉल करते आणि सानिकाला बोलते की काही दिवस तू माझ्या घरी ये, माझी तब्येत ठीक नाही आहे, तू जर घरी आली तर मला बरं वाटेल. सानिका तिला होकार दर्शवते आणि तिच्याकडे येण्यासाठी बस पकडते. बस पकडून ती चबला गावामध्ये येऊन पोहोचते. आपल्या मैत्रिणीला मीराला कॉल करते. मीरा तिला घेण्यासाठी बस स्टँडवरती जाते आणि आपल्या मैत्रिणीला सानिकाला घेऊन आपल्या घरी येते. आता सानिका आणि मीरा दोघी भेटतात आणि दोघी खूप गप्पा गोष्टी करू लागतात, कारण बऱ्याच वर्षानंतर या दोघी भेटल्या होत्या. सानिका ही पुढे शिक्षण घेत होती, मीराने मात्र शिक्षण सोडले होते, कारण मीराचे शिक्षण पूर्ण तरी कोण करणार होतं. मीराचे आई वडील नव्हते आणि भाऊ होता, तो देखील असा दारू पिणारा मुलगा होता. मीरा आपले दुःख सानिकाला सांगत असते आणि सानिका बोलते की तू आता काळजी करू नको, मी आली आहे, मी सर्व काही हँडल करून घेईन, घरातील सर्व कामे मी बघून घेईन, तू निवांत पडून राहा, आराम कर. आणि अशा प्रकारे दोघींची चर्चा सुरू असताना हा रमेश सकाळच्या 10 वाजता नशेमध्ये आपल्या घरी येतो. जसा घराचा दरवाजा वाजवण्यात येतो, सानिका दरवाजा उघडते. रमेश समोर बघतो तर खूप सुंदर मुलगी त्याच्या समोर उभी असते. रमेश जेव्हा विचारतो की ही मुलगी कोण आहे, तेव्हा त्याची बहीण मीरा सांगते की ही माझी खास मैत्रीण आहे आणि काही दिवस ही आपल्या घरीच राहणार आहे. हे सर्व ऐकून जो रमेश असतो याचा आनंद गगनात मावत नाही, कारण रमेशच्या मनात सानिकाबद्दल वाईट विचार सुरू झाले होते आणि रमेशने विचार केला होता की पुढे चालून काही झाले तरी या सानिकाला मिळवायचे म्हणजे मिळवायचेच. आता रमेश आतमध्ये येतो, सानिकाला पाणी देण्यासाठी सांगतो. सानिका त्याला पाणी देते, त्यानंतर जेवण वगैरे देते. जेवण झाल्यानंतर रमेश सानिकासोबत गप्पा गोष्टी करू लागतो. तिच्यासोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर रमेश बाहेर पडतो, आपल्या मित्राला भानूला कॉल करतो आणि त्याला दारू आणण्यासाठी सांगतो. शेतामध्ये बसून दोघेही दारू पिऊ लागतात. आता हा जो रमेश असतो हा आपल्या मित्राला भानूला बोलतो की तू काही झालं तरी मला नशिली दवाई आणून दे. आता नशिली दवाई ऐकल्यानंतर जो भानू असतो हा आपल्या मित्राला
रमेशला बोलतो की तुला ही नशिली दवाई कशासाठी पाहिजे आहे. मात्र रमेश आपल्या मित्राला काही सांगण्यासाठी तयार नसतो. रमेश आपल्या मित्राला भानूला बोलतो की मी तुला ही गोष्ट नंतर सांगेल की मला ती दवाई का पाहिजे, बस तू मला त्या दवाईचा बंदोबस्त करून दे. भानू बोलतो की ठीक आहे, मी करू शकतो. त्यानंतर दोघे त्या ठिकाणी बसून दारू पितात. दारू पिऊन झाल्यानंतर भानू गावात जातो आणि त्याचा एक मित्र असतो करण. करणची स्वतःची मेडिकल शॉप असते. करणला भेटल्यानंतर भानू बोलतो की त्याला नशिली दवाई पाहिजे, जी दवाई घेतल्यानंतर समोरील व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध होईल. जो करण असतो हा त्याच्याकडून जास्तीचे पैसे मागतो. भानू त्याला जास्तीचे पैसे देतो आणि ती नशिली दवाई घेतो. नशिली दवाई घेतल्यानंतर तो जशी रमेशकडे देतो, रमेशच्या चेहऱ्यावरती क्रूर हास्य येतं आणि रमेश बोलतो की आता ठीक आहे, तू घरी जाऊ शकतो, तुला या कामाचा मी चांगला मोबदला देणार आहे. अशा प्रकारे जो भानू असतो हा देखील खुश होतो, आपल्या घरी जातो आणि अशा प्रकारे रात्रीचे लगभग 9 वाजलेले असतात. 9 वाजता हा रमेश दारूच्या नशेमध्ये आपल्या घरी येतो. त्याची बहीण मीरा आणि जी बहिणीची मैत्रीण होती सानिका, या दोघी रमेश येण्याची वाट बघत असतात, कारण तो आल्याशिवाय त्या जेवण देखील करत नसायच्या. जर कधी रमेशच्या बहिणीने मीराने रमेश येण्याच्या अगोदर जेवण केले तर रमेश तिला खूप शिवीगाळ करत असायचा, कधीकधी मारहाण देखील करत असायचा. आता रात्रीच्या 9 वाजता जसा रमेश येतो तसा तो बघतो किचनमध्ये भाजी वगैरे सर्व काही बनलेली आहे आणि त्याची बहीण जी आहे ती दुसऱ्या रूममध्ये झोपलेली आहे आणि किचनमध्ये सानिका असते. आता रमेश सानिकाला बोलतो की जा तुझ्या मैत्रिणीला मीराला बोलावून आण. सानिका मीराला उठवण्यासाठी बेडरूममध्ये जाते. तोपर्यंत हा रमेश सोबत आणलेली नशिली दवाई त्या भाजीमध्ये मिक्स करून देतो आणि त्यानंतर सानिका आणि मीराला सांगतो की आज मला भूक नाहीये, तुम्ही दोघीही जेवण करून घ्या. सानिका आणि मीरा तेथे बसून दोघीही पोटभर जेवण करतात. जेवण केल्यानंतर त्या आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपतात. मात्र त्यांना इतकी गाढ झोप लागते की त्यांना देखील कळत नाही, कारण त्या नशिली दवाईचा असर दोघींवरती झाला होता. आणि त्यानंतर हा नशेडी रमेश उठतो आणि त्यांच्या बेडरूममध्ये जातो. तो बघतो त्याची बहीण मीरा आणि सानिका दोघीही गाढ झोपलेल्या असतात. आता जो रमेश असतो हा सानिकाचे कपडे उतरवतो आणि तिच्यासोबत वाईट काम करण्यास सुरुवात करतो. रमेश तोपर्यंत सानिकासोबत वाईट काम करतो जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही, त्याचे मन भरत नाही. सर्व करून झाल्यानंतर रमेश आपल्या रूममध्ये येऊन झोपतो. मात्र जशी सकाळ होते, सकाळ झाल्यानंतर सानिकाला जाग येते. सानिका बघते तिच्या अंगावर एक देखील कपडा नसतो. तिची हालत खूप गंभीर झालेली असते. सानिका त्या ठिकाणी मोठमोठ्याने रडू लागते. सानिकाचा रडण्याचा आवाज ऐकून मीराला जाग येते आणि मीरा बघते तिची मैत्रीण सानिकाच्या अंगावरती कपडा नसतो आणि तिची हालत खूप गंभीर झालेली असते. आता मीराला हे सर्व बघून कळून चुकते की हे सर्व तिच्या मैत्रीण सानिकासोबत कोणी केलं आहे. जी मीरा असते ही बोलते की माझा जो भाऊ आहे रमेश यानेच तुझ्यासोबत हे वाईट काम केलं आहे आणि मी आता त्याला सोडणार नाही. खरं तर जी मीरा असते ही देखील आपल्या भावाला रमेशला पूर्णपणे वैतागलेली असते आणि मीराला स्वतःला आपल्या भावापासून धोका होता. पुढे चालून रमेश मीरासोबत देखील असंच करेल असं तिला वाटत होतं. सानिकाची हालत बघून मीराला आता आपला राग आवरत नाही. मीरा किचनमध्ये जाते आणि धारदार चाकू उचलते आणि रमेशच्या रूममध्ये जाते. रमेशच्या रूममध्ये गेल्यानंतर झोपलेल्या रमेशच्या गळ्यावरती 3-4 वार करण्यात येतात. तोपर्यंत सानिका देखील त्या ठिकाणी येते आणि सानिकाला देखील हे सर्व सहन होत नव्हते. सानिका तो चाकू घेते आणि रमेशचा प्रायव्हेट पार्ट देखील कट करून टाकते. एवढं सर्व करून झाल्यानंतर जी मीरा असते हिला पश्चाताप देखील होतो की तिनेच तिच्या भावासोबत असं केलं होतं. मात्र मीराने सानिकाला येथे बोलावून घेतलं होतं आणि सानिकासोबत भावाने असं केलं म्हणून मीराला राग सहन झाला नव्हता आणि तिने भावासोबत जे केलं त्याचा तिला कसलाही पश्चाताप नव्हता. ती प्रायश्चित्त भोगण्यासाठी देखील तयार होती. मीरा आता सानिकाला बोलते की आपण रमेशसोबत जे केलं ते कधी ना कधी समोर येणारच आहे, पोलीस आपल्याला पकडणारच आहे. त्यापेक्षा आपणच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबद्दल पोलिसांना माहिती दिली पाहिजे. आणि अशा प्रकारे सानिका आणि मीरा दोघीही जवळील पोलीस स्टेशनमध्ये जातात. पोलीस इन्स्पेक्टर आशुतोष कुमार असतात. त्यांना मीरा सांगते की मी माझ्या भावाची रमेशची हत्या केली आहे आणि त्याचा मृतदेह आमच्या घरात पडलेला आहे. पोलीस जेव्हा मीरा आणि सानिकाला विचारतात की तुम्ही हे त्याच्यासोबत का केलं आणि मीरा आणि सानिका जेव्हा पोलिसांना रमेश काय
काय करत होता आणि त्याने पुढे चालून देखील काय केले असते हे जेव्हा पोलिसांना सांगतात तेव्हा पोलीस देखील हैराण होतात आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन रमेशची बॉडी बरामद करतात, आपल्या ताब्यात घेतात, त्याचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो आणि इकडे सानिका आणि मीराने कायदा हातात घेतला होता म्हणून त्यांच्या विरुद्ध चार्जशीट तयार करण्यात येते. आता येणारं भविष्य ठरवेल की कोर्ट मीरा आणि सानिका यांना कोणती शिक्षा सुनावते. तर मित्रांनो, मला सांगा, मीरा आणि सानिकाने रमेशसोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.